झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघितलं की स्पिनर्स ही आपली ताकद मानली जाते, मात्र इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये भारतीय स्पिनर्स पूर्णपणे अपयशी ठरलेले। या संदर्भामध्ये संत सर आपल्याला काय वाटतं? नाही, खरं आहे, ते एक ओझाचा अपवाद वगळला। ओझामध्ये बिशन सिंग बेदी नाही किंवा ओझामध्ये विनू मंकड नाही, हे मलाही पटतंय, पण ओझानं त्याची जी करण्याची जी अपेक्षा होती त्यानं पूर्ण केली असं म्हणायला लागेल की त्याच्याकडे तेवढीच अपेक्षा होती, त्याने सार्थ ठरवली। पण अश्विन की ज्याच्याकडे ऑफ स्पिन, आपण अपेक्षा काय करतो, अश्विननं ऑफ स्पिनर म्हणून विकेट्स काढाव्यात, त्याने रन्स केल्या, ते ठीक आहे, त्याने 92 रन्स केल्या, 76 रन्स केल्या, चांगली फलंदाजी केली, पण अश्विनला आपण भारतानं कशासाठी घेतलं होतं? ऑफ स्पिनर म्हणून घेतलं होतं। म्हणजे तो प्रसन्न नाही, वेंकटराघवन नाही, हे मान्य करायला काहीच म्हणजे आपल्याला कमीपणा वाटू नये, त्यालाही कमीपणा वाटणार नाही, पण त्यांना निदान 2-4 विकेट तरी काढायला पाहिजे, 4-5 विकेट, 4-4 विकेट जरी काढल्याचं, त्याला चांगली साथ मिळाली असती, त्याला त्याच्याकडनं चांगली साथ मिळाली असती ओझाला, तर खूप मोठा फरक पडू शकला असता। पण आपलं हे कॉम्बिनेशन जमलंच नाही, जुळलंच नाही। म्हणजे बघा, अश्विन आणि ओझा आणि हरभजन, आपण मुंबईला 3 स्पिनर्स खेळवले आणि आता तर कमाल केली आपण, म्हणजे ह्याला आपल्या लेग स्पिनरलाही खेळवलं, पियुष चावलालाही खेळवलं, त्यानंतर अश्विनही होता, त्यानंतर ओझाही होता, आणि हे सगळे 4-4 स्पिनर्स तुम्ही खेळवताय, याचा उपयोग काय झाला? शेवटी काहीच उपयोग झाला नाही, कारण 4 स्पिनर्सनी काय मोठी करामत करून दाखवली, कमाल करून दाखवली असं आपल्याला म्हणताच येणार नाही। तर हे असं का होतंय याचा शोध घ्यावा लागेल, आणि भारताचं खरंच प्रमुख अस्त्र आणि शस्त्र जे फिरकी गोलंदाजी होतं, म्हणजे पूर्वापार विनू मंकड, सलीम दुराणी, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेचं चांगले लेग स्पिन टाकायचे, किंवा चंद्रशेखर, प्रसन्ना, वेंकटराघवन, बेदी, त्यानंतर अनिल कुंबळे, दिलीप दोशी, नावं तरी किती घ्यावेत? भारताचं प्रमुख बलस्थान होतं स्पिनर्सच होतं, पण आज ते स्पिनर्स इंग्लंडच्या स्पिनर्सच्या पुढे तिटे पडले। हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे, खेदजनक बाब आहे, शरमनाक बाब आहे असं म्हणावं लागेल, आणि भारतानं आता फिरकी गोलंदाज शोधायला पाहिजेत असं म्हणायची वेळ आलेली आहे। आणि असं का झालं याचं मला असं वाटतं कोणतरी शोध आणि बोध घ्यायला पाहिजे। हरभजन सिंग 99 कसोटी खेळलाय, त्यांना अनेक सामने गाजवले, पण मुंबईत त्याला फारशी संधी मिळाली नाही आणि तो प्रभावी पाडू शकला नाही। अश्विनचा ऑफ स्पिन मारा फार बोथट ठरला, ओझाने एकट्याने प्रयत्न केले, पण काय होणार आहे? पियुष चावलानं प्रयत्न केले, त्यालाही फारसं पहिल्या डावात त्याला यश मिळवलं, दुसऱ्या डावात धोनीने त्याला आधीच उशिरा आणलं, आणि दुसरा म्हणजे रवींद्र जडेजा जो लेफ्ट आर्म स्पिनर होता त्याला खेळवलं, त्याने 2 विकेट घेतल्या, त्याची पदार्पणाची कसोटी होती, त्यानं त्याच्या परिणामात कामगिरी केली, पण जो एक भारतीय स्पिनरचा दबदबा होता, म्हणजे सुभाष गुप्ते काय, बाळू गुप्ते काय, व्ही कुमार काय, किंवा लेग स्पिनर चंद्रशेखर काय, हे लोक गाजवायचे, आणि लेग स्पिनर पुढे इंग्लंड नमतं आणि थकतं आणि कमी पडतं, हे नेहमी दिसून यायचं। ते याला इंग्लंड विचार करायची वेळ आलेली आहे, विचार करायचे आले, आणि ज्यात आपलं प्रमुख अस्त्र आहे तेच आज बोथट पडलं असेल तर आपण जिंकणार तरी कसं? नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही स्टुडिओत आलात आणि सविस्तर चर्चा केली। या संदर्भामध्ये लालचंद राजपूत देखील आपल्याबरोबर होते, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।